आणि हा बावनकुळे हा. रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही म्हणा. मराठा आहे छत्रपती एक मराठा. बावनकुळे नुसता ही समोरचा मोहरा आहे. हा. पूर्ण पाठीमागणं ही बामण म्हणजे पंत आहे ती गण आहे. हा. हे आपल्याला संभाजी महाराजापासून सळत आलेली आहे ती. हा. ते अनेक पण सळतात आपल्याला. त्यामुळे बावनकुळेचा ओबीसी म्हणून चेहरा एक पुढे निसता हे केला. पण बावनकुळेला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. हा. बावनकुळेची जिरवणारच. तसल्या कुत्र्याकडे लक्ष देत नाही होती. भोकणारी लय होती. जे भोकत ती चावत नाही. ही हेकण्या भोकाचं बघत एकीकड. तिसऱ्या ती नंदी बैलवानी मान हलवती का ती होती का? त्याला म्हणा एकदा जनतेत ये. पोलीस पारा संरक्षण घेऊन कशाला येऊन बोलतो म्हणा. पाटील म्हणले होते फक्त धावती भेट देऊन, पण आज कळलं की पाटील जिथं थांबते तिथं सभाच होते. आणि ती नुसती सभा 5-10 हजार नाही, 50-50 हजार युवक समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या मनोज दादा शांत आहेत तोपर्यंत मराठा शांत आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दादाचा संयम तुटू देऊ नका. दादाचा जर संयम तुटला तर मराठ्याची सुनामी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येणार हे निश्चित आहे. बावनकुळे म्हणजे काय आहे की एक मोहरा आहे. बावनकुळेला फडणवीसांनी जसं सांगल तसं ते चालणार आहेत. म्हणजे जे काल परवा त्यांनी 2-4 दाखले कुणबीचे निघलेले दाखले ते अवैध आहे म्हणून दिले, त्याच्यावर प्रचंड दादा खवळलेले आहेत. त्यामुळे आम्हाला बी लाज वाटते. या सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ह्या कुणबी नोंदी हे आमच्याच मराठ्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी अगोदर काढून ठेवलेले आहेत. पण आज माझ्यासारख्या ह्या युवकाला जर कुणबी नोंद मिळाली तर उद्याच्या राजकारणात हाच युवक जर उरावर बसला तर काय करेल, ही फार मोठी शोकांतिका आहे आमची. एकच म्हणणं आहे, बावनकुळे नालायकपणा करायला लागलाय मराठा समाजा बाबतीत. हा. नियमानं त्याने जी.आर. काढायला नको होता तो. हा, हा. जरांगे पाटलांनी एक हाक जरी दिली हा. तर करोडो कोट्यवधी लोक अंतरवाली सराटीला 29 ऑगस्टला जाणार. पंढरपूर तालुक्यातल्या सरकुली या गावामध्ये नुकतीच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा पार पडली आहे. ठरल्याप्रमाणे अगदी नियोजनबद्ध ही सभा त्या ठिकाणी संपन्न झाली आहे. मोठा जनसमुदाय अक्षरशः या सरकुली गावाला आषाढी वारी स्वरूप प्राप्त झाले अशी गर्दी या सरकुली गावामध्ये होती. जरांगे पाटलांनी या ठिकाणी लोकांना शब्द दिलेत किंवा जे आपल्या भाषणातून सांगितले ते लोकांपर्यंत किती पोहोचले ते लोकांच्या माध्यमातून विचारून घेऊया. नमस्कार. काय कशा पद्धतीने सभा झाली, तुमचं काय प्रतिक्रिया? सभा आता मी परवा तुम्ही आलेला आढावा घ्यायला त्यावेळेस सांगितलं होतं की सरकुलीतली सभा रेकॉर्ड ब्रेक होणार, आणि त्याप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीने बोललो त्याप्रमाणे आम्ही सरकुलीतली सभा रेकॉर्ड ब्रेक केली. आम्ही केली म्हणजे आम्ही नियोजन केलं. फक्त मराठे मनोजदादा जिकडे जातील तिकडे मनोजदादा कुठेही जायला तयार आहेत. आम्ही फक्त मनोजदादाच्या सभेला जे जे काय लागतंय म्हणजे अगदी पाण्याच्या बॉटल पासून जे काय त्यांचं ज्या पद्धतीनं स्वागत करायला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रभर जसं होतंय ते आमच्या पद्धतीनं आम्ही ह्या खेडेगाव असून त्या पद्धतीनं आम्ही करायचा प्रयत्न केला, जेणेकरून महाराष्ट्रात कुठंही मनोजदादांची मान खाली नाही जाणार ह्या पद्धतीनं आम्ही त्याची जय्यत तयारी गेला महिना झालं करतोय. पूर्ण गावानं आमच्या गावातले पूर्ण युवक ज्येष्ठ लोकांनी आम्हाला पूर्ण त्या पद्धतीनं सहकार्य केलं. बावनकुळेबद्दल आता काय प्रतिक्रिया लोकांची? बावनकुळे म्हणजे काय आहे की एक मोहरा आहे. बावनकुळेला फडणवीसांनी जसं सांगल तसं ते चालणार आहेत. म्हणजे जे काल परवा त्यांनी 2-4 दाखले कुणबीचे निघलेले दाखले ते अवैध आहे म्हणून दिले, त्याच्यावर प्रचंड दादा खवळलेले आहेत. त्यामुळं मनोजदादा खवळले म्हणले की मराठा समाज खवळला. जे मनोजदादांना समजतं तेवढं समाज आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळं दादा म्हणतील तो आमच्यासाठी शेवटचा शब्द आहे. जे दादा सांगेल ते आम्ही कुठल्याही पातळीवर जायला तयार आहे. हे आम्ही या सरकुली गावातून इथना आयोजक म्हणून आम्ही हे तुम्हाला दादा सांगतील त्या पण जायला तयार आहेत. सध्याला बावनकुळेवरती या ठिकाणी तुम्ही बघितलं, त्यासोबत सदावरती देखील त्या ठिकाणी दादाविषयी बोलतात. काय प्रतिक्रिया त्यांच्या लोकांविषयी? सदावरती विषयी बावनकुळे नाही. सदावर्त्याचा विषयच येत नाही. सदावर्त्याला पूर्ण मराठा समाज हा गौण समजतोय, कारण त्याला तो दरोडेखोर आहे. असं त्याला खरं तर महाराष्ट्रात आपल्या एका दरोडेखोराच्या वंशाला आणि आता सुद्धा लोकशाहीवर जो दरोडा टाकतोय अशा लोकांना आपण कव्हरेज देत आहे, हे खरं तर दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. आणि अशा माणसाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस ही सह्याद्रीला चॅलेंज देतोय. मराठा हा सह्याद्री आहे आणि मनोज दादा हे आमचं दैवत आहे. माझं देवेंद्र फडणवीसला आव्हान आहे की जोपर्यंत मनोज दादा शांत आहेत तोपर्यंत मराठा शांत आहे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दादाचा संयम तुटू देऊ नका. दादाचा जर संयम तुटला तर मराठ्याची सुनामी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येणार हे निश्चित आहे. सरकार मराठा समाजाला फसवायचे किंवा दिशाभूल करायचं काम करते असं वाटतं? 100% दिशाभूल करायचं सरकार काम करतंय, परंतु आमचा संघर्ष होता मनोज दादावरती विश्वास आहे. दादा शेवटच्या क्षणापर्यंत मराठ्यासाठी लढणार आहेत आणि ते आम्हाला आरक्षण देणारच आहेत.
29 ऑगस्टला काहीतरी त्यांचे अंतराळ मध्ये मोठी त्यांची आंदोलन होणार त्याचे सहभाग कसा असणार लोकांचा? लोक लाखोच्या संख्येनं करोडोच्या संख्येनं म्हटलं चालतंय. लोक प्रत्येक गावातून आतापासूनच उत्सवात आहेत. आता गावागावात चावडीच्या बैठका व्हायला लागल्यात की प्रत्येक जण म्हणतोय आता घरात आमच्या भांडणं लागलेत की मी सहभागी होणार. आमचे भावंडात आमचे भांडण आहेत की आता मी सहभागी होणार. दादाच्या आंदोलनाला जाण्यासाठी मराठा हा प्रत्येक नागरिक हा आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार आहे. सरकारबद्दल काय प्रतिक्रिया आहे लोकांची? दरंगे पाटलांचा रोज सरकारवरती होता, फडणवीस साहेबांवर होता, बावनकुळेवरती होता. काय मराठा म्हणून तिथे काय प्रतिक्रिया लोकांची? मराठींची म्हणजे प्रतिकारक आहे. बावनकुळे नुसता ही समोरचा मोहरा आहे. पूर्ण पाठीमागणं ही बामण म्हणजे पंत आहे ती गण आहे. हे आपल्याला संभाजी महाराजापासून सळत आलेली आहे ती. ते अनेक पण सळतात आपल्याला. त्यामुळे बावनकुळेचा ओबीसी म्हणून चेहरा एक पुढे निसता हे केला. पण बावनकुळेला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. बावनकुळेची जिरवणारच की मनोज दादाने आता सांगितले आणि आम्ही जिरवणारच. किती लोक होते एकूण अंदाज काय इथं व्यक्त केला जातो? तिथे एक 30-35 हजाराच्या पुढे लोक होते आता. हा, एका ग्रामीण गावात एका छोट्या गावात एवढी लोक आहेत. 29 ऑगस्टला आंतरवालीत किती असतील ही देवेंद्र फडणवीसनं आणि ज्यांनी कुणी चॅलेंज केलंय बावनकुळे ही त्यांना कळेल. तरुण काय म्हणतात? काय तरुणाची प्रतिक्रिया सांगा पहिल्यांदा. इथं काय वाटतं? इथं मोठी सभा त्या ठिकाणी आजकाल नोंदी रद्द झाल्या त्या गोष्टीचा देखील मराठा समाजामध्ये राग आहे. आणि चूक करून सरकारनं त्या ठिकाणी जरांगे पाटलांवर खालच्या पातळीवरची टीका असेल किंवा सरकारच्या आयटी सेलच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या जे चारित्र्यावर शिंतोडे उडवायचं काम चालू आहे त्याबद्दल मराठा समाजाच्या मनामध्ये खूप राग आहे. मात्र तो राग पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठं सोशल मीडियावर व्यक्त करणार नाही, कुठं किंवा कुणाबद्दल चुकीचे शब्द वापरून तो राग मराठा समाज खरंच व्यक्त करणार नाही. कारण सुसंस्कृत असा आमचा मराठा समाज आहे. त्यामुळे कृतीतून हा राग व्यक्त केला जाईल आणि कृती काय करायची ते आज जरांगे पाटलांनी सांगितलंय. त्या ठिकाणी आपल्या गावागावातल्या मराठा समाजाच्या तरुणांना, इतर जातीच्याही तरुणांना त्या ठिकाणी जर साथ द्यायला तयार असतील तर त्यांना सुद्धा घेऊन त्या ठिकाणी आंतरवालीची त्या दिवशीचं आंदोलन आहे त्या आंदोलनाला खूप मोठा पाठिंबा उभा करून ते आंदोलन देशाचा इतिहास कसा घडवल, देशात इतिहासव्यापी, राज्यव्यापी, देशव्यापी आंदोलन घडवायचा त्या ठिकाणी मराठा समाजाचा प्रयत्न आहे. 29 तारखेची तयारी ही गेल्या काही दिवसापासूनच चालू आहे. गावागावात उत्सुकता लागलेली आहे आणि गावागावाच्या माध्यमातून तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. 29 तारखेला महाराष्ट्रातून कोट्यवधीचा जनसमुदाय येणार आहे एवढंच या ठिकाणी सांगितलं. तारखेला कोट्यवधी जनसमुदाय येणार आहे. जवळपास आता सरकुली गावामध्ये बघितलं तर 35 हजारापर्यंत लोक या ठिकाणी होती. महिला वर्ग तेवढा मोठ्या प्रमाणात होता. काय प्रतिक्रिया गावकरी? सगळ्यात प्रथम सांगतो, या सोलापूर जिल्ह्यानं मराठा समाजाला सरसगट 50% मधनं आरक्षण मिळालं पाहिजे. ही 22 सप्टेंबर 2018ला या सोलापूर जिल्ह्यानं गोलमेज परिषद घेतली होती. यातले अनेक समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या गोलमेज परिषदेला हे स्वतः जरांगे पाटील उपस्थित होते. तेव्हापासूनचा हा लढा आज चालू आहे आणि आज संघर्ष योद्धा जरांगे पाटलांच्या विचारावर, त्यांच्यावर विश्वास ठेवून हे मराठ्यांच्या गळ्यातील तैत असलेले जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने असंख्य आंदोलने केली. पोरांनी असंख्य केसेस अंगावर घेतल्या. शेकडो मराठा बांधवांनी त्यासाठी बलिदान दिलं आणि आज ज्या काही आंदोलनाच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल, कोल्हापूर गॅजेट असेल, याच्यातनं ज्या काही कुणबी नोंदी आमच्या हक्काच्या आहेत, कुणाच्या बापाच्या नाहीत, या कुणबी नोंदी जे मिळालेल्या आहेत, वरचा परमिशन जरी खाली आला तर ती कुणबी कॅन्सल होऊ शकत नाही. परंतु बावनकुळे सारख्या या सूडबुद्धीनं जे त्याने पत्र काढून कलेक्टर मार्फत या युवकांचा ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्यात त्या रद्द करण्यासाठी जो त्या ठिकाणी पाड घातलेला आहे, त्याचा हा पाड आम्ही पुढच्या काळात जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा गरजवंत मराठा हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. छगन भुजबळ साहेब असतील त्यांच्या समाजासाठी प्रयत्न करतील उघडपणे, बावनकुळे साहेब त्यांच्या समाजासाठी उघडपणे प्रयत्न करतात. मराठाच्या समाजासाठी असा एक पण नेता आजपर्यंत उघडपणे का प्रयत्न करणं दिसत नाही? आज सांगावं असं आम्हाला बी लाज वाटते. या सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात ह्या कुणबी नोंदी हे आमच्याच मराठ्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी अगोदर काढून ठेवलेले आहेत. पण आज माझ्यासारख्या ह्या युवकाला जर कुणबी नोंद मिळाली तर उद्याच्या राजकारणात हाच युवक जर उरावर बसला तर काय करेल, ही फार मोठी शोकांतिका आहे आमची. त्यामुळं गरजवंत मराठ्यांचा हा जो संघर्ष योद्धा आहे ह्याच्यावर विश्वास ठेवून आज तळागाळातला गरजवंत मराठा त्यांच्या मागे ताकदीने उभा राहिलेला आहे. आणि हा लढा अखेरच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत ज्या शासनाने सांगितलेलं आहे की 56 लाख 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्यापैकी
आपल्या सोलापूर जिल्ह्यातलं माढा असेल, करमाळा असेल, माळशिरसचा काही भाग असेल, बार्शी असेल, शेकडोंच्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत. जेवढ्या बी काही कुणबी नोंदी शासनाने जाहीर केलेल्या आहेत, गिरीश महाजननं, जरंगे पाटलांनी उपोषणाला बसलेला असताना त्या ठिकाणी जाऊन सांगितलेलं आहे की 58,42,000 समथिंग काहीतरी कुणबी नोंदी मिळालेत. तर त्या जर तुम्ही शासनात तुम्ही बसलेले आहेत सरकार म्हणून, जर त्या कुणबी नोंदी जर अधिकृत आहेत तर त्या जेवढ्या कुणबी नोंदी निघालेत त्यांचं व्हॅलिडिटी करून द्यायची जबाबदारी तुमची आहे. कुठलाही मंत्री त्या ठिकाणी कुणबी नोंदी अडवायसाठी प्रयत्न करू नये, अन्यथा मराठा समाजात या गरजवंत मराठ्यांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल. 29 तारखेपर्यंत तोडगा निघेल वाटतंय का? 29 तारखेला उपोषण होईल. तोडगा तर दुसऱ्या दिवशी आंदोलन जाहीर केलं त्याच दुसऱ्या दिवशी यायला बसलेले आहेत. पण ह्याच्या आम्ही अगोदर बऱ्याच वेळा विश्वास ठेवलेला आहे यांच्यावर, परंतु ही विश्वासात पात्र नाहीत, ही घातके आहेत. त्यामुळं आता ही फक्त सोलापूर जिल्ह्याने हा आवाज दिलेला आहे. ही पहिली धावती भेट आहे. पाटील म्हणले होते फक्त धावती भेट देऊन, पण आज कळलं की पाटील जिथं थांबते तिथं सभाच होतीये. आणि ती नुसती सभा 5-10 हजार नाही, 50-50 हजार युवक समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या मराठा समाजाबरोबर 18 पगड जातीतील ज्यांना कुणबी नोंदी मिळते, फक्त कुणबी नोंदी मराठ्याला मिळत नाहीत, ह्याच्यात 18 पगड जातीतले इतर समाज बांधव पण आहेत, त्यांना सुद्धा कुणबी नोंदी मिळालेले आहेत. कुणबी म्हणजे काय त्याची व्याख्या ही त्यांना माहित आहे. त्यामुळे येणारा लढा हा 29 तारखेपर्यंत याचा आगडबंब झालेला दिसेल आणि शासनाला आमच्या समोर ह्या गरजवंत मराठा समोर नमावंच लागेल. शासनाला नमावं लागेल. कुठलं गाव तुमचं? वाखरी. वाकरीवरनं आलाय. काय हा. प्रतिक्रिया? एवढी मोठी सभा बघितली, काय वाटतंय बघितलं? हे माझं एकच म्हणणं आहे, हे बावनकुळे नालायकपणा करायला लागलाय मराठा समाजा बाबतीत. हा. नियमानं त्याने जी.आर. काढायला नको होता तो. जरांगे पाटलांनी एक हाक जरी दिली हा. तर करोडो कोट्यवधी लोक अंतरवाली सराटीला 29 ऑगस्टला जाणार. ते सकाळी ती सदावरती तिची बायको नवरा कधी गाणं म्हणते, ऐकलं ते? ते तसल्या कुत्र्याकडे लक्ष देत नाही होती, भोकणारी लय होती. जे भोकत ती चावत नाही, ही हेकण्या भोकाचं बघत एकीकड. तिसऱ्या ती नंदीबाईला मान हलवती का ती होती का? त्याला मला एकदा जनतेत ये पोलीस पारा संरक्षण घेऊन कशाला येऊन बोलतो म्हणाव. तुला यायचं ना अशा सभेत यायचं. पाटलांनी नुसतं फक्त बैठक म्हणली होती, हे सभेत रूपांतर झाले. आज कमीत कमी 50,000 मराठा समाज इथं गोळा झालाय. का झालाय? त्यांच्या लेकरा बाळा आरक्षण मिळेल तर सर्व्हिस लागेल. हा, आणि हा बावनकुळे रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही म्हणा. मराठा आहे, छत्रपती एक मराठा. या पद्धतीच्या एकूण प्रतिक्रिया खरतीतल्या सरकोली गावातल्या बघायला मिळते. त्या मी गेल्या 8 दिवसापासून सरकोली गावातल्या लोकांसोबत संवाद साधतोय. अगदी तयारी असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय महत्वाची सरकोली गावात लोकांनी तयारी केली. आणि आता जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने लोकांना सांगितलं, बावनकुळे विरुद्ध राग असेल किंवा एकूण या ठिकाणी जो मराठा आरक्षणाला विरोध करतोय त्यांच्याविषयी या लोकांचा त्या ठिकाणी राग आपल्याला बघायला मिळतोय. याचं रूपांतर 29 ऑगस्टला त्या ठिकाणी आपल्याला अंतरवाली सराटीमध्ये त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी मिळेल. कॅमेरा संख्येसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सरकोली.